जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामींनी दशक 16वा तत्वान्वयाचा समास 9वा नाना उपासना निरूपणनाम या समासामध्ये अत्यंत व्यावहारिक आणि आध्यात्मिक विवेचन केले आहे. या समासाचा गर्भितार्थ खालील महत्त्वाच्या मुद्द्याद्वारे समजून घेता येईल. 1. उपासनेतील वैविध्य आणि एकता. जगात अनेक प्रकारचे लोक आहेत आणि त्यांच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार देवाची स्तुती करतो. येथे समर्थ एक मोठे सत्य सांगतात. सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यात पावते. म्हणजे आपण कोणत्याही रूपाची किंवा व्यक्तीची उपासना केली तर ती अंतिमता त्या एकाच अंतरात्म्याला पोहोचते. ज्याप्रमाणे शरीराच्या कोणत्याही अवयवाला स्पर्श केले तरी तो या व्यक्तीलाच होतो, तसेच हे आहे. मुद्दा 2. मुळाशी पाणी घालण्याचे महत्त्व. येथे शिष्याने शंका विचारले की जर झाडाच्या पानाला पाणी घालायचे आहे तर ते कठीण आहे. त्यापेक्षा मुळाला पाणी घातले की सर्व झाड टवटवीत होते. यावर समर्थाने स्पष्ट केले, अध्यात्मात मूळ म्हणजे अंतरात्मा. जर तुम्ही त्या मुख्य तत्वाला ओळखले तर इतर सर्व उपासना त्यात सामावल्या जातात. परंतु जोपर्यंत मूळ सापडत नाही तोपर्यंत लोक फांद्यांना, पानांना, सगुण रूपांना पाणी घालतात. तेही वाया जात नाही, कारण ते शेवटी जमिनीवाटे मुळाकडे जाते. मुद्दा 3. सगुण आणि निर्गुण यांचा संबंध. समर्थांनी सगुण आणि निर्गुण यातील गोंधळ दूर केला आहे. सगुण म्हणजे जे चंचल आहे, विकार पावणारे आहे आणि मायेच्या कक्षेत येते. निर्गुण जे काळाच्या पलीकडे आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या सेवकालाही आदराने राजे म्हटले जाते, त्याचप्रमाणे अंतरात्म्याच्या अफाट गुणामुळे लोक निर्गुण म्हणतात. खरे तर तो बहुगुणी आहे, पण त्याच्या पलीकडे जे शुद्ध तत्व आहे तेच खरे निर्गुण. मुद्दा क्रमांक 4. विवेक आणि निवड. हा या समासाचा सर्वात महत्त्वाचा व्यावहारिक भाग आहे. जगात प्रचंड गर्दी, अनेक मते, अनेक भाषा, अनेक प्रकारचे लोक आहेत. समर्थ म्हणतात की हे सर्व कसे ओळखावे. तर विवेक हाच मुख्य आधार. जसा पाऊस पडल्यानंतर सर्वत्र अंकुर फुटतात, पण त्यातले कोणते झाड उपयोगी आणि कोणते निरुपयोगी हे ओळखावे लागते. समाजात वावरताना आपल्याला खालील गोष्टीतील फरक ओळखता आला पाहिजे. खरे आणि खोटे, न्याय अन्याय, धर्मी अधर्मी, कार्यकर्ता किंवा निकामी, सारासार विचार. या समासात शेवटी समर्थ म्हणतात की उपासना कोणती असो ती शेवटी एकाच तत्वाला पोहोचते. परंतु साधकाने केवळ अंधश्रद्धेत न राहता विवेक जागृत ठेवावा. जगात अनेक संभ्रम आहेत, पण ज्याच्याकडे सारासार विचार करण्याची शक्ती आहे तोच श्रेष्ठ कनिष्ठ, खरे खोटे, आत्मा अनात्मा यातील फरक ओळखून सत्यापर्यंत पोहोचू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.